नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आनंददायी शनिवारांतर्गत चला शिकूया डिजिटल माध्यमातून आज आपण वर्ड या टूलची प्राथमिक स्वरूपात माहिती जाणून घेणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती वेगवेगळे आयकॉन दिसत आहेत. डाव्या बाजूला इथं खिडकीसारखं एक बटन आहे, ते स्टार्टचं बटन आहे. तिथं आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती बघा वेगवेगळे प्रोग्राम रन होतील. तर यामध्ये आपल्याला वर्ड या टूलचा अभ्यास करायचा आहे, म्हणून वर्ड शब्द टाईप करायचा आहे. WORD टाईप केल्यानंतर बघा इथं तुम्हाला स्क्रीनवरती वर्ड ॲप हे टूल्स दिसेल. यावरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ड टूल हे ॲप ओपन होईल. यामध्ये आपण ब्लँक डॉक्युमेंटमध्ये जायचं आहे. तिथं डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर बघा ज्या पद्धतीनं आपल्याला पुस्तकाचं वहीचं पेज ओपन होतं तसं इथं एक पेज ओपन झालेलं आहे. इथं बघा वरती भरपूर ऑप्शन्स आहेत. फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ, डिझाईन, लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग हे भरपूर इथं तुम्हाला टूल्स दिसतील. यामधलं आपण होम या टूल्सची माहिती घेणार आहोत. होमला मी क्लिक करते. होमला क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला भरपूर माहिती दिसेल. होममध्ये यामध्ये भरपूर माहितीचा खजिना आहे. याचा उपयोग आपण एखादं शब्द, वाक्य किंवा परिच्छेद टायपिंग करण्यासाठी केला जातो. फाईल, मोठमोठे डॉक्युमेंट्स यामध्ये बनवले जातात. आपण आता प्राथमिक स्वरूपात त्याची माहिती घेत आहोत. बघा हो, आता आपण काय करूया, इथे एक अक्षर टाईप करते मी, अल्फाबेट. कीबोर्डवरती ए अक्षर आहे, ए अल्फाबेट आहेत. मी काय करते, टाईप करते. बघा तुम्हाला ए अक्षर दिसते, पण ते खूप लहान स्वरूपात दिसतंय की नाही. आपण काय करूया, आता ते पहिल्यांदा कर्सरच्या साहाय्याने मी एंटर बटन दाबते आणि ते अल्फाबेट खाली घेते. बघा दिसते सगळ्यांना. आता काय करायचंय, या अक्षरावर आपल्याला प्रोसेस करायचे. तर पहिल्यांदा हे अक्षर आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर आपण जे काही प्रोसेस करू त्या अक्षरावरती होणार आहे. पहिल्यांदा आपण याचं काय करूया, फॉन्ट. फॉन्ट म्हणजे त्याचा जो आकार आहे किंवा ते अक्षराची जी ठेवण आहे ती फॉन्ट आपण बदलणार आहोत. इथं वेगवेगळे भरपूर फॉन्ट अवेलेबल आहेत. बघा तुम्हाला दिसतील इथं. हा मंगल फॉन्ट आहे, हा मराठीसाठी वापरला जातो. हे वेगवेगळे भरपूर बघा त्या फॉन्टचे नाव आहेत. आपण जसं आपण त्या शब्दावर त्या फॉन्टवर जाऊ तसं ते आपल्या लेटरमध्ये बघा त्या अल्फाबेटमध्ये बदल होताना दिसतोय तुम्हाला, होय की नाही. बघा हा वेगळा आकार आहे, तर तो लगेच तो आकार कॅप्चर करतो. तर आपण इंग्लिशसाठी बघा इथं मी टाईप करते, टाइम्स न्यू रोमन आला बघा. हा फॉन्ट वापरणार आहोत, टाइम्स न्यू रोमन. सिलेक्ट करायचा आहे, तो टाइम्स न्यू रोमन आलेला आहे बघा. आता हे जे आपलं अक्षर आहे तर त्या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे, चेंजेस करायचं. इथं बघा ह्या फॉन्ट साईज आपण या फॉन्टची साईज चेंज करू शकतो. बघा तिथं 11 दिसते. जर आपल्याला जर ती साईज इन्क्रीज म्हणजे वाढवायची असेल तर इथं ए दिसते का सगळ्यांना. इथं काय करायचं, क्लिक करायचं माऊसच्या साह्याने. जेवढा आपल्याला आकार मोठा पाहिजे असेल तेवढा आकार मोठा होणार आहे बघा. आणि जर आपल्याला आकार लहान असेल तर इथं ए बघा, स्मॉल डिक्रीज होते, म्हणजे त्याचा आकार काय होते, कमी होते. जेवढं लहान पाहिजे असेल तेवढं लहान, आणि याच्या साह्याने जेवढं मोठं पाहिजे असेल तेवढं आपण काय करू शकतो, मोठं करू शकतो. बघा आपण काय करूया, 190 झाला, आता 200. ची साईज किती झाली, आता फॉन्ट साईज 200 झालेली आहे. आता हे आपल्याला जे अल्फाबेट आहे बघा हे सिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे हे साईडला कसं दिसतंय, डार्क दिसतंय, म्हणजे हा सिलेक्ट आहे. जर सिलेक्ट नसेल तर काय होणार आहे, ते निघून जाणार आहे. मग आपण काहीही केलं, बोल्ड करा, ह्याचा आकार वाढवा, यामध्ये काहीच बदल होणार नाही. म्हणून आपण काय करायचं, ते अक्षर सिलेक्ट करायचं. बघा सिलेक्ट केल्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड चेंज झालेला आहे. आता हे जे अक्षर आहे त्या अक्षराचं आपल्याला काय करायचं आहे, इथं दिसते बघा बी, आय आणि यू. तर बी म्हणजे काय, बी म्हणजे बोल्ड. ते टेक्स्ट काय होणार आहे, बोल्ड होणार आहे. बोल्ड म्हणजे मोठे. बघा आता आपण क्लिक करून बघूया, माऊसच्या साहाय्याने क्लिक केलं, झालं की नाही, बोल्ड म्हणजे मोठं झालं.
जर आपल्याला नको असेल तर आहे तसं लहान करू शकतोय, पण आपल्याला बोल्ड केल्यानंतर काय होतं ते जे अल्फाबेट आहे ते खूप छान पद्धतीनं दिसणार आहे. आता पुढे आहे बघा आय. आय म्हणजे इटॅलिक, त्याचा शेप बदलणार आहे. बघू. लक्षपूर्वक बघायचंय म्हणजे लक्षात येईल. झालं की नाही, थोडंसं तिरकं झालं म्हणजे इटॅलिकमध्ये त्याचा फॉन्ट चेंज होतोय आणि आपल्याला नको असेल तर पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचं. पुढे दिसतं यू. यू म्हणजे त्या अक्षराला आपण अंडरलाईन करू शकतो. बघा, अंडरलाईनमध्ये सुद्धा लगेच प्रिव्ह्यू दिसतोय. आपण सिलेक्ट नाही करता सुद्धा ते अक्षर कसं दिसू शकतं हे आपण पाहू शकतोय. बघा, हे अंडरलाईन जेव्हा आपण एखादा शब्द किंवा एखादी महत्त्वपूर्ण माहिती असेल तर व्याख्या असेल त्याच्याखाली आपण अंडरलाईन करतो, कारण ते लक्षात राहावं म्हणून. तसं या पद्धतीने इथं अंडरलाईन बघा. आता पुढं आहे डबल अंडरलाईन. त्यानंतर इथं थिक अंडरलाईन म्हणजे जाड पद्धतीनं केलेली आहे. परत त्यानंतर इथं बघा डॉट, डॉट, डॉट अशी अंडरलाईन आलेली आहे. दिसते का? त्यानंतर पुढं काय झालंय, ही वेगळ्या पद्धतीची अंडरलाईन आहे. ही रेल्वे रुळाची असते की नाही तशा पद्धतीने ही अंडरलाईन आहे. ही कर्व टाईप आहे. वेव्ह म्हणजे पाण्याच्या लाटा असतात की नाही तर त्या पद्धतीनं वेव्ह अंडरलाईन आहे. जर आपल्याला नकोच असेल तर इथं नाही, हे दाबायचं आहे म्हणजे आपल्याला अंडरलाईन मिळत नाही. त्यानंतर पुढे बघा इथं दिसते टेक्स्ट इफेक्ट. हे आपल्या टेक्स्टला आपण इफेक्ट देऊ शकतो. बघा यामध्ये काय काय आहे, आपण असं करू शकतो. ब्लॅक कलर बघा, इथं तुम्हाला लगेच प्रिव्ह्यू दिसतोय. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येते की कोणतं आपण याला इफेक्ट द्यावा म्हणजे छान दिसेल. बघा, हे पर्पल कलरमध्ये इथं शॅडो दिसते, रिफ्लेक्शन दिसते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्याला हे हवं असेल तर आपण काय करायचं, सिलेक्ट करायचं माऊसच्या सहाय्याने. झाला आता तो. आता त्या पद्धतीनं इथं पुढं आहे टेक्स्ट हायलाइट कलर. त्या टेक्स्टला आपण कलर हायलाइट करू शकतो. इथं बघा तुम्हाला वेगवेगळे कलर दिसतील. आपल्याला प्रिव्ह्यू लगेच दिसते. याच्या पाठीमागं बॅकला जर आपण येलो कलर घेतला, हा ग्रीन कलर बघा कसं दिसतंय. लगेच आपल्याला तिथं प्रिव्ह्यू दिसतो. पिंक कलर कोणता छान दिसेल, तर हा ब्ल्यू कलर आहे, रेड कलर आहे. रेड कलर छान दिसतोय का? बघा ब्ल्यू छान दिसतोय का? असं प्रत्येक आपण काय करू शकतो, प्रिव्ह्यू करू शकतो. आणि जर आपल्याला नको असेल तर नो कलर सुद्धा करू शकतो. आपण काय करूया इथं आता रेड कलर घेऊया. म्हणजे छान दिसायला ते अक्षर. आता आपल्याला जर त्या टेक्स्टला कलर करायचा असेल तर बघा इथं दिसतंय. इथं क्लिक करायचे. आपल्याला कोणता कलर पाहिजे तो आपण काय करायचं तिथं क्लिक करायचं. पण आता इथं का होत नाहीये? बरोबर. इथं काय केलेलं आहे, आपण सिलेक्ट केलेलं नाहीये. पहिल्यांदा काय करायचं, हे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. आता बघा मी सिलेक्ट केलं. ते अक्षर सिलेक्ट झालं बघा. आता सिलेक्ट झालं आणि आता आपण काय करू शकतो इथं आणि त्या कलरमध्ये काय करायचं आहे, तो कलर आपण द्यायचा आहे. बघा येलो कलर झाला. झालं का येलो कलर? ओके. फॉन्ट कलर आता चेंज झालेला आहे. जर आपल्याला ह्या अक्षराला, ह्या अल्फाबेटला जर आपल्याला इथं बघा पुढे एक ऑप्शन आहे बुलेट्स. आपण काय करू शकतो, त्याला बुलेट्स देऊ शकतो. बघा त्यामध्ये वर्तुळाकृती बुलेट आहे, हे डिझाईन चौरसाकृती आहे, हे डिझाईन आहे, ही वेगवेगळी डिझाईन आहे, हा ॲरो आहे किंवा दुसरा कोणताही आपण वापरून ते काय करू शकतो, बुलेट्स करू शकतो. आता आपण हे वापरलं. जर आपल्याला नको असेल तर इथं ननमध्ये जायचं आणि बुलेट्स द्यायचे नाहीयेत. इथं वेगवेगळे भरपूर ऑप्शन आहेत. पण आपल्याला सध्या याचा हा उपयोग लक्षात आला असेल की नाही. यानंतर पुढे बघा, आपण मराठीमध्ये सुद्धा असं अक्षर टाईप करू शकतो. समजा आता मराठीचं अक्षर घेतले अ. आता काय करायचं मगाच्या पद्धतीनंच पुन्हाही आपण काय करूया, ॲरोनं एंटर बटन दाबून खाली घेऊया. सिलेक्ट करायचं आणि कुठं जायचं, फॉन्टमध्ये जायचं. पहिल्यांदा फॉन्ट कोणता बदलायचा, आता मराठी आहे, मराठीमध्ये आपण मंगल टाईप करायचं. ओके. आता आपण काय करूया इथं, आता फॉन्ट साईज वाढवायची. आपल्याला किती पाहिजे तेवढी साईज आपण काय करायची इथं वाढवायची आहे. बघा आपण मगाशी किती घेतलेली, 200 घेतलेली. आता वाढवूया.
हे झाली का मोठी साईज? तर आपल्याला जर हे अक्षर ह्या साईडला हवं असेल तर काय करायचंय? स्पेस द्यायचंय आणि स्पेसने ते अक्षर काय करायचंय? साईडला घ्यायचंय. आणि आपल्याला जर साईज कमी करायची असेल तर काय करू शकतो आपण? पुन्हा इथं काय करू शकतो? साईज कमी आता आपण सिलेक्ट केलेलं नाही आहे. पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आणि साईज काय करायची त्याची? कमी करायची आहे बघा. झाली का कमी साईज? कमी साईज केल्यानंतर आपल्याला आपला ए जो पहिल्यांदा आपण अल्फाबेट काढलेलं होतं ते इथं दिसू लागलेलं आहे. परत आपण अचं बदलून टाकूया. किती करूया फॉन्ट? आपण केलं 36 फॉन्ट केला हा. ओके. आता पुन्हा बोल्डमध्ये जायचं. ते अक्षर काय करायचंय? बोल्ड. झालं का बोल्ड? इटॅलिक हवे असेल तर इटॅलिक, नको असेल तर पुन्हा त्यावरतीच क्लिक करायचं आहे. हे काय यू म्हणजे अंडरलाईन. आपण त्या अक्षराखाली काय करू शकतो? अंडरलाईन करू शकतो. बघा इथं वेगवेगळे अंडरलाईन दिसते आणि आपल्याला जर नको असेल तर ननमध्ये. व्हेरी गुड. या पद्धतीने याचं काय करू शकतो आपण? रिफ्लेक्शन करू शकतो. कलर बदलला की नाही? आणि आपण त्याच्याभोवती काय करू शकतो? बॅकग्राऊंडला वेगळा कलर घेऊ शकतो. आणि जर आपल्याला त्याचा कलर बदलायचा असेल तर आपण काय करू शकतो? कलर बदलू शकतो. त्याच पद्धतीने आता होम झालं. आता इन्सर्टमध्ये जाऊन आपण काय करू शकतो? इथे आपल्याला एखादं पिक्चर जर अवेलेबल असेल आपल्या लॅपटॉपवर, संगणकावर, ते आपण चित्र घ्यायचं आणि तिथं पिक्चरसुद्धा इन्सर्ट करू शकतो. त्या पद्धतीनं शेप्स, बघा इथं वेगवेगळे शेप्स आहेत. आपण एखादा शेप्स घेऊ शकतो आणि काय करू शकतो? तिथं इन्सर्ट करू शकतो. शेपला आपल्याला जर कलर द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो? कलरही त्या शेपला देऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण इन्सर्टमध्ये जाऊन एखादा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला हवा तो मजकूर आपण तिथं लिहू शकतो. बघा इथं मी नाव टाईप करते. कोणाचंही नाव आपण काय करू शकतो? टाईप करू शकतो. बघा आता इथं नाव टाईप केलेलं आहे. त्याला सेम आपण प्रोसेस करू शकतो. काय करायचं? सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट करायचंय आणि आपण काय करायचंय? होममध्ये जायचंय आणि त्याच्यामध्ये त्या फॉन्टमध्ये काय करायचंय? वाढवायचंय. आपल्याला जेवढा फॉन्ट वाढवता येईल तेवढा आपण काय करू शकतो? तिथं वाढवू शकतो. त्याचा बोल्ड करू शकतो. त्याच पद्धतीनं त्या शब्दाला काय करू शकतो आपण? अंडरलाईन करू शकतो. त्याचा इफेक्ट चेंज करू शकतो. बघा इथं वेगवेगळा इफेक्ट दिसते की नाही? अशा पद्धतीनं बदलू शकतो. किंवा त्याचा आपण इफेक्ट बदलल्यानंतर आपण त्याला पाठीमागं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो, हायलाइट करू शकतो आणि जो अक्षरांचा कलर आहे तो सुद्धा आपण बदलू शकतो. अशा पद्धतीने आपण वर्डच्या माध्यमातून अल्फाबेट, मुळाक्षरं, एखादा पॅरेग्राफ, कविता किंवा कोणतंही मोठं डॉक्युमेंट यामध्ये आपण बनवू शकतो आणि झालेलं डॉक्युमेंट हे पुन्हा फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज म्हणायचं आणि सेव्ह ॲजमध्ये आपण त्याला नाव द्यायचं आहे आणि आता आपण ह्याला नाव देऊया. याला आपण नाव देऊया वर्ड. आता मराठी टायपिंग असल्यामुळं आपण मराठीमध्ये हे करू शकतो टायपिंग. त्याच पद्धतीनं आपण इंग्लिशमध्ये सुद्धा टायपिंग करू शकतो. आता आपण त्याला नाव देऊया वर्ड फाईल म्हणून आणि ती वर्ड फाईल मग आपल्याला
सेव्ह झालेली दिसेल. अशा पद्धतीने वर्डच्या माध्यमातून आपण भरपूर सराव करू शकतो. धन्यवाद.